झुंज करणं बघा लावून ऐकायला बरं वाटतं, पण करताना देहाला दुःख आहे. तसं काय म्हणतो आबा म्हणतो दुसरं निवडे तो बळी विराळा शूर. आता इथं शूर सांगितला. आता शूर जो अनात्म पदार्थाविषयी अतिशय विरक्त आहे तोच शूर आहे. तसं जर पाहायला गेलं तर ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर त्यांच्या पश्चात त्यांच्या शिष्य मंडळीमध्ये बरेच लोक होते की ज्यांचं नाव घेण्याला योग्य आहे असे आमचे हरिभक्तीपरायण ब्रह्मीभूत विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी, नथुराम महाराज किहाळकर, वक्ते महाराज निवृत्तीमाबा वक्ते, हरिभाऊ महाराज पाटील आणि आमचे असे असणारे ग्रस्ती होते महाराज ते सोनेवाडीकर, पंढरनाथ महाराज सोनेवाडीकर महाराज. 4 मुलं असूनही त्यांच्या तरुणपणामध्ये आषाढीला गेले का कार्तिकेला घरी यायचे. कधी यायचे? आषाढीला गठुडं घेऊन डोक्यावर जावं लागायचं. आता नाही सोय झाली. आता गाड्या घोड्या आता काही सांभाळायचंच नाही. वाटलं तर काही अर्धी वारी गाडीतून गेली. बोलू नका ना, बोलू नका, बोलू नका. देव चलू ना, तुमचा देव पण प्रमाण तुमच्या ते तुमच्या चलून. 4 महिने गेले की कार्तिकी झाल्यावरच घरी यायचं. काय बऱ्याच वेळेस मी त्यांच्या घरी गेलो. नगरच्या पुढं गाव आहे त्यांचं. तर कधी गेलं ना जिजा एक अशी घोंगडी राहायची. 2 घोंगड्या टाकल्या राहायच्या. कुणी आला तर त्याला एक आणि त्यांची एक घोंगडी राहायची आणि त्या घोंगडीवर पसार राहायचा ग्रंथाचा. आता भागवत झालं, आता ज्ञानेश्वरी, आता गाथा, आता विचारसागर, म्हणजे आता सगळे ग्रंथाचा पसार राहायचा. आणि तेवढं नित्यनियमाने पाहिजे. पण बोलायला त्यांना नगरचे भीष्माचार्यच म्हणायचे. बापू 45 वर्ष गुरुजीचं ऐकलंय. बाबा म्हणायचे, नथुराम महाराज म्हणायचे, बापू 45 वर्ष ऐकलंय. कान दुसऱ्याला दिले नाही, फक्त गुरुजीला दिले. असे निरपेक्ष साधूच्या संगतीत राहिलं तर आपल्याला आपल्या जीवाचं कल्याण होतं. आता आपण आपल्या कल्याणाच्या मार्गावर असं वाटतं लोकांना आपण कल्याणाच्या मार्गावर आहोत का? नाही. आपल्याला दाखवा वाटतो, खूप मोठं दाखवा. कशासाठी दाखवा? कोणासाठी दाखवा?
आपल्याला तो बरा सांगता तशी हरिभक्ती सुळावरी गोळी निवडे तो बळी युराला शूर तिथे शूर लागतो जो सर्वस्वाला मुक्तो सर्वस्व देतो त्याला भक्ती प्राप्त होतो दुसऱ्याला होत नाही. आता आपण म्हणतो सगळं भक्ती सगळ्या सोपी 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 नाही बाबा हो सोपी नाही. आपण कर्माला भक्ती म्हणतो आई आपला ब्रह्म काय आहे आपण क्रिया करतो आणि क्रियालाच भक्ती म्हणतो आई काय ब्रह्मचे आणि त्या क्रियापासून आपल्याला पाप पुण्य उत्पन्न होत आणि त्या क्रिया रजगुणामध्ये जास्त होतात म्हणून पाप पुण्य उत्पन्न होत आणि कोणाचंही जन्म मरण खंडन होऊ शकत नाही कारण तिन्ही गुणाचाही भाग करावा लागतो. आपण रजगुण आणि तमगुण मिश्रित वातावरणात राहतो म्हणून आपल्याला सुख प्राप्त होत नाही आणि होण्याची शक्यता नाही. कारण हे कसं आहे आपण म्हणतो तिसरं देवाचे का संतांचे का विषयाचे विषयात नाही. आणि तुकोबराय म्हणता पिंड पोछा काचा जुळवता पिंड पोषकाच्या चलो ज्ञान गोष्टी जनी दृष्टी भेटी न होत त्याची. बरं तुकोबराय हे बोलतात. नामदेव महाराज काय बोलतात नामा मने आईशे होत जे रे कोण ते नर नयनी पाहत नाही. कोण पोटासाठी झडी कधी हरी कथा जन रंजविता फिरतसे तेने घात केला 71 शतकुळाचा पाहुणा यमाचा श्रेष्ठ द्रव्याचे असे हरिकथा करी तया यमपुरी नित्य ते म्हणते बघा मी नाही मी वाचतोय मला काही येत नाही. कुठं वाचे आता यमपुरी नित्य वा नामा मने आयशे होत कुणी ते नर नाही. आता हे तुकोबरा ज्ञानोबा आपलं नामदेव महाराज म्हणतात नाथ बाबा काय म्हणतात पेवीर घालिया पाणी त्या धान्याची नव्हे पेरणी धन लोभ
तैसे कोणी सुखी नव्हे, जैसे ज्याचे प्रलोभे मन तैसे निरूपी निरूपण, अर्थ स्वार्थ उद्देश पूर्ण धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय, काय नको सकापती काय नको सकापती काय नको सकापती आता रोज आपण हरिपाठात आपण पण विचार करतो का कोणला म्हणलं हरिपाठ दोन्ही पाठ, पण पाठांतराने काय होत नुसतं पाठांतर करून मग लई लागू गाथा मूर्ती ज्ञानेश्वरी कंठभूषण या डिग्र्या लावतात ना, गाथा अलंकार काय काय लावतात सांगता येणार नाही, आणि या डिग्र्या काय त्या छाप काय ना तयार होतात, याला काही कोणाची सहीची गरज लागत नाही, कुणी जायचं महानावर हे लावून द्या पुढे झाली डिग्री. आता आम्हाला नाही ते वेदांताचार्य, अरे भाडव्या तुला कळतं का वेदांताचार्य म्हणजे काय, भागवताचार्य म्हणजे काय, कशाला लावतो, अरे हे नाव खोट रूप खोट, त्याच्यात काही खरं आहे का, तुका बरं म्हणतात काय म्हणतात, मुखे बोले ब्रह्मज्ञान जळो नाव जळो आता नाव बोला, जळो आता नाव रूप माझे पाप गाठीची, काय नाव कसं आहे खोट आहे, नाव कसं आहे खोट ठुले नाही, कुणी ठुला आत्याने तिचा काही संबंध नाही, कुणी काय होते तर तिचा काही संबंध आहे का, शास्त्रात पाहिलं मी कुठून रिवाज आला माहित नाही मला, पण भागवत सांगतोय की नाव आई बापाने ठेवावं, कुणी ठेवा त्याचं नाव आई बापाने ठेवा, आणि कधी ठेवा बारशाच्या बारशाला त्याचं नामकरण झालं पाहिजे, आपलं चांगलं 6 महिने तर उत्तर नावच नसतं. जळो आता नाव माझे पाप गाठीचे, संताची आचरण रजे उतरू जय माझे. आता हा नरदेह आहे आपल्याला, कोणता देह नरदेह. मला सांगा शेतकऱ्याचा लाभाचा काळ कोणता, लाभाचा काळ कोणता शेतकऱ्यासाठी, पैसा कोणता काळ आहे लाभाचा भाऊ बोला, शेतकरी सुखी सुखी यांचा पैसा तुमची सुखी, तुमचं काय बोला बोला मोकळं बोला, पावसाळा पावसाळा तुमचं काय बोला मास्तर बोला ना. मला सांगा पाऊस पडला पण रानाची मेहनतच केली नाही तर काय केली, मालच नाही का तर पैसे कुठून आले, आणि पेरलंच नाही तर सुगी कुठून केली, मग कोणता काळ लाभाचा, कोणता काळ लाभाचा आपला पेरणी, मग लाभाचा काळ कोणता आहे शेतकऱ्याच्या हिशोबाने पेरणी, आणि पेरणीच्या काळात जर लग्न लावी भेटत असता टेम्पोर होईन का मग शेती, तर कापस मागच्या वर्षीचा कापूस हेरा होतो, मग हेदराव याला चालतो तसा शेतकऱ्याच्या दृष्टीने लाभाचा काळ पेरणी आहे, तसा आपण नर देहाला आलो, आपला कोणता कशाचा काळ आपला हा लाभाचा आहे का नाही, काय लाभाचा आहे, परखी दे करा साई लाभाचा हा काळ अवघे
काळे म्हणून याला काय म्हणलं नरदेह हरिधान. नरदेह काय म्हणलं याला नरदेह निधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होय न म्हणती तरी का चित्ते धरावी. पुढे धरावं लागत चित्तामध्ये. चित्त मध्ये कोणत्या धरता येत शुद्ध चित्तामध्ये धरता येत. अशुद्ध चित्त म्हणजे शुद्ध बुद्धी जाणे अशुद्ध बुद्धी न जाणे. म्हणून चित्त शुद्ध झालं पाहिजे. पिंड पोशिल्या विषयाची पायी वैकुंठ नायक कैसा तिथे. मग देहाचं भरण पोषण करण्यासाठी कितीही प्रयत्न केला कीर्तन करा भागवत करा रामायण करा काय करायचं ते करा पण आता फक्त नरक. नाथाने त्याला वेशाची उपमा दिली. कोणी आवडते परपुरुषी मिथ्या नुडबुडी निजपती पासी ते पतिव्रता नव्हे तैशी तैशी भक्ती व्याभिचारी जाण. काय सामान्य बोल नाही महाराज काही नागतंय आपल्याला. संत वाङ्मय वाचा समजून घ्या तर आपलं कल्याण होईल. म्हणतो आपण वरले झाले आजी बळी नाही पडिलो मृत्यूच्या हरी वाचवण्यावर येतो बोलले ते हरी तुम्हा समर्प परवा झाला व्यवसाव पावलं चिंतिलाची ठाव दृढ पायी राहिला पाव पावला जीव विसरा परवा फळला शकू अवघान वाढीला असे तुमचे झाल्या दर्शन जन्म मरण नाही. कवा चित्त शुद्ध झालं पाहिजे मन जण ठाकला पाहिजे तोपर्यंत नाही. म्हणून पिंड पोषकाच्या जवळ त्या पिंड पोषिल्या विषयाचे वैकुंठ नायक येथे कायचा हे समजून घ्यायचं. मला याच्यासाठी डिग्री लावायची गरज नाही. कारण आपल्याला अनात्म पदार्थ गोळा करावा वाटत असतील तर निश्चित समजायचं. आता आपण म्हणतो काय म्हणतो प्रमाण आम्ही म्हणतो काय उदास विचारे त्याच्याकडे त्याच्या अगोदर काय जोडून या उत्तम व्यवहार उदास विचारे जोडून या उत्तम व्यवहार. उत्तम व्यवहार कशाला म्हणतो उत्तम व्यवहार कशाला म्हटलं हे समजलं पाहिजे आणि हे आचरणातही आलं पाहिजे. आपल्या वादाला आलेलं कर्म ते कर्म करू अपेक्षा रहित कर्म करू जे फळ प्राप्त होत आणि असं जर धन असेल तर त्याला उत्तम व्यवहार म्हणतात. आणि अपेक्षेने केलं की ते उत्तम नाही अपेक्षा नाही निघावा सुखाशी चढावा असं नाही. तर काय म्हणू जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही सुखाशी चढावा असते. आणि आपण सगळे गुजगुज गुजगुज चालले मोठे मोठे म्हणून घेणारे मोठे काय करते हेच करते म्हणून बारकेने रस्ता पाहणार. मोठे जर नीट असते तर बारका रस्ताच पडू शकत. आणि मग शेवटच्या चरणात काय सांगणार
तुका म्हणे व्हावे देहाशी उदार रुक्मादेवीवर जोड. जर त्याला प्राप्त करायचं असेल तर देहावर उदार व्हावं. आता इथे उदार सांगितलं. तुका म्हणे देह देऊ आता तुका म्हणे आता देह देऊ बळू आणि करोनी सांडू होळी संचिताची. देहाच्या निराशे आयुष्य ठाया. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर. असे कितीतरी प्रमाण आहे. मग ह्या मार्गाने गेलं तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा मार्गाने जर गेलं तर आपण काही करावं आपली अधोगती निश्चित आहे. म्हणून आपल्याला देव भेटणार नाही. देवला गर्दी दिसत. काय दिसत? गर्दी. आता ते म्हणतात वाटे पाहे उभा भेटी शियावळी कपाळ उतातळी उतावळी. पण या काही वार तरी भेटला का? आता माझ्या 40-45 वारात अजून तर काही भेटला नाही. वर्षाच्या 2 तर निश्चित करतो आषाढी कार्तिक. बाकीच्या सोडून द्या आधी मध्ये कोणाची वाट पाहतो ज्याचे 2 दिवस गेले मल गेलाय विक्षेप गेलाय त्याची आणि ते भेटत नाही. म्हणून आपलं हे जीवन महाराज उर्वरित आयुष्य आपल्याला देवाने कशासाठी देह दिलाय? सुख प्राप्ती करून देण्यासाठी. मुळातच तुम्ही सुखरूप आहात. आणि पुन्हा सुख कसं प्राप्त करायचं? पण आपल्या ठिकाणी काय आहे? भ्रम आहे. काय आहे? भ्रम आहे. आणि त्या भ्रमाने मी आणि माझं म्हणतो. आणि तो भ्रम घालवण्यासाठी आपल्याला अतिशय प्रेमाने भगवंताचं नामचिंतन भक्ती केली तर तो देव पण अपेक्षा राहिला. हनुमंतरा आजचा दिवस सुखाचा झाला. तो म्हणतो मी गावाच्या बाहेर आलो तू तिकडे झक मार. मला काही घेणं देणार मागायचं कारण सगळं आपलं रेडीमेड दिलेलं. कारण देह प्रारब्धाच्या आधी देह प्रारब्धाच्याशी असोनी करी उद्योग देह तर वासे प्रारब्धादी त्याचा मी काशीन वाहू भाग सर्व माझा काळ तुझ्या चिंतनी काय वाचन. देह प्रारब्धाच्या आधी नाही अधिक आपल्याला भोग भेटणार नाही. आणि त्याच्यात ती उणीव काहीच राहणार. जे आहे ते भेटणारच आहे. मग तो छोटा असो मोठा असो. आणि आता एवढंच करावं. जसं या ठिकाणी महिन्याला हा कार्यक्रम आहे. निश्चित गोष्ट आनंदाची आहे. आणि याच्यातून तुम्ही सगळे महाराज मंडळी आहात सत्संगी लोक आहात. जास्तीत जास्त सत्संग करून आपलं कल्याण कशाने होईल ते संतांचे विचार देवाचे विचार आपल्या आचरणात आणा. जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत काहीही लाभ कोणता होत नाही. म्हणून सांगितलं ना पत्ते नाम जसं भक्त आयुष्य जाणार जे देवावरी उदास देहावरी उदास गेले आशा वास आपल्या जीवनामध्ये पुन्हा देहाला जरी आलो तर ह्या मराठवाड्यात येऊ का याची गॅरंटी आहे का? आता जर आपण पाकिस्तानात जन्माला आला असतो तर काय केलं? इराण मध्ये आला असतो, तामिळनाडू मध्ये आला असतो, काय करता आला असतं? म्हणून भाग्याने आपण मराठवाड्यात जन्माला कुठे जन्माला आलो? मराठवाड्यात जन्माला. मराठवाडा ही भूमी कोणाची आहे?
संताची भूमी. म्हणून आपलं भाग्य आहे, जन्म घेणं हे भाग्य आहे, पण त्या भाग्याचा कायात पालन करणं हे आपल्या हातात आहे. म्हणून साधूची संगती सत्संगती करून आपलं जीवन निहाल करावं मला, आणि पुन्हा ह्या दुःखामध्ये जन्म मरणाच्या चक्रामध्ये आपण येऊच नाही, अशी संताचंही मत आहे आणि देवाचंही मत आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर आदरणीय पूज्य अशा असणारे मुळे महाराज आहेत आणि सर्व गायक मंडळी, श्रेष्ठ मंडळी आहेत, तसेच महाराज मंडळी आहेत, ताई आहेत आणि सगळे श्रोते मंडळी आहात. आता सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो. या लागे आता स्तुती सांडवणे निवंता, चरणी ठेवी दे माता हे ते बरे. सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि शेरीला पूर्ण. जय विठ्ठल. हरिभक्तीपरायण भजन भीष्म गोविंद महाराज शेंडगे, त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण रवी महाराज डाके, आणि ध्रुपद गातील हरिभक्तीपरायण बबन महाराज चाळक, त्यांना साथ करतील हरिभक्तीपरायण बालासाहेब महाराज जोगळे. आणि मृदंग साथ मृदंग महामेरू धर्मराजजी महाराज सोळंके. आबा म्हणाले चला. तुकंधनी भावे देहासी उदार, तुकंधनी भावे देहासी उदार, देहासी उदार, तुकंधनी भावे देहासी उदार, तुकंधनी भावे देहासी उदार. Thank you.